नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाअंतर्गत आज हुजूरपागा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ज्ञानसरिता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे शहरात भव्य पुस्तक महोत्सव होत असून या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आज ज्ञानसरिता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। भिडेवाड्याच्या ठिकाणी पूजन झाल्यानंतर ही ज्ञानसरिता ग्रंथदिंडी गरवारे महाविद्यालय ते फर्ग्युसन महाविद्यालय असा या दिंडीचा मार्ग होता। फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जाऊन ही ग्रंथदिंडी समाप्त झाली। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि इतर सगळ्या त्यांनी जे काही शिक्षणाचं काम केलंय त्याच्याबद्दल आपण आज ज्ञानसरिता ग्रंथदिंडी आयोजित केलेली आहे। ही ग्रंथदिंडी गरवारे कॉलेज ते फर्ग्युसन महाविद्यालय इथे जाणार आहे। सगळ्या महाविद्यालयातील बऱ्याचशा शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्यात सहभागी होणार आहेत। आमचं कॉलेज आहे हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय, म्हणजेच आताचं दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय। आमच्याकडच्या राष्ट्रीय सेवा योजनेतल्या समाविष्ट मुली आणि आम्ही शिक्षक आणि आमच्याबरोबर आमचा जो एक मुख्य रोल आहे तो सावित्रीबाई फुले दिंडी आहे, पुस्तक दिंडी, त्याच्याबद्दल आमची ही एक विद्यार्थिनी तिचा रोल बजावत आहे आणि आम्ही सगळे ग्रंथदिंडी म्हणून पुस्तक दिंडी आणि पुस्तकांच्या या जत्रेत अगदी आनंदाने सहभागी होणार आहोत। आणि किती वाजता असणार आहे? म्हणजे आता गरवारे महाविद्यालयात आमच्या मुलींना घेऊन जातोय। हा जो कार्यक्रम केलाय आम्ही हा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भिडेवाडा जो आहे तिथे प्रतिमेला हार घातला आणि इथून आमची आता कॉलेजची दिंडी चालू झालेली आहे। आता आम्ही जाणार आहोत आधी गरवारे महाविद्यालय आणि मग तिथून फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण दिंडी दिवसभराची आहे। तिथे पुस्तक जत्रा पण आहे आणि मुख्य म्हणजे तिथे भारत ह्या नकाशावर प्रत्येकाने पुस्तकं ठेवून ती दिंडी संपन्न करायची आहे। आज दिवसभर कार्यक्रम आहेत, याच्यात बरेचसे लोक सहभागी आहेत। आपलं सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यालय, महानगरपालिका, आणखीन पण 2-4 लोक त्याच्यात समाविष्ट आहेत। यांनी सगळ्यांनी मिळून या दिंडीचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे ही जी दिंडी आहे पण शांत राहा पुणेकर वाचत आहेत याच उपक्रमाअंतर्गत काढली जाते का? काल 14 तारखेला जो कार्यक्रम झाला शांतता पुणेकर वाचत आहेत तो आम्ही महाविद्यालयातल्या मुलींचे फोटो काढले आणि पुस्तक वाचनाचा 1 तासाचा कार्यक्रम केला। आता तोच कार्यक्रम 24 तारखेपर्यंत चालू आहे। काल महाविद्यालयात संपन्न झाला आणि 16 ते 24 हा पूर्ण आठवडा शांतता पुणेकर वाचत आहेत या सत्राखाली येणार आहे। तर ह्याच्या अंतर्गत हा दुसरा जो कार्यक्रम आहे तो दिंडीचा कार्यक्रम आहे। जास्तीत जास्त पुणेकरांनी याच्यात सहभागी व्हावं याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.